सुरेश धस सातत्यानं अजित पवारांना लक्ष्य करतायत। परभणीनंतर पुण्यातही धस यांनी अजित पवारांवर टीकास्त्र डागलं आणि त्यानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं देखील धस यांच्यावरून भाजपला इशारा द्यायला सुरुवात केल्याचं दिसतंय आणि त्यामुळे मस्साजोगच्या राजकारणावरून महायुती अंतर्गत धुसफूस सुरू झाल्याचं दिसतंय। मस्साजोग हत्याकांडाच्या विरोधात राज्यभरात मोर्चांचं सत्र सुरू झालेलं असतानाच सुरेश धस यांनी धनंजय मुंडे आणि त्यांच्या आडून अजित पवार यांनाही लक्ष्य केल्याचं दिसतंय। शनिवारी अजितदादा क्या हुआ तेरा वादा म्हणणाऱ्या सुरेश धस यांनी रविवारी पुण्यातल्या मोर्चातून अजित पवार यांच्यावर पुन्हा एकदा थेट निशाणा साधला। अजितदादा तुझ्या पाया पडतो, तुझं काय अडकलं रे ह्यांच्यापाशी, हे जाऊ देण्याला का बाहेर। गेल्या 2 दिवसांपासून सुरेश धस अगदी स्पष्टपणे अजित पवार यांच्यावर टीका करतायत। महायुतीत एकत्र असलेल्या भाजपचाच आमदार अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठवत असल्यानं आता राष्ट्रवादीनं सुद्धा पलटवार करायला सुरुवात केली आहे। राज्याच्या अर्थमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांबद्दल असे अपशब्द वापरले त्या कोणालाही सुट्टी भेटणार नाही, त्याला व्याजासकट त्याचा परतावा मिळेल। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून धस अजित पवार यांनाही लक्ष्य करतायत। त्यांच्या या टीकेमुळे राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले असून मस्साजोगवरून महायुतीच्याच 2 पक्षांमध्ये मोठा वाद असल्याचं पाहायला मिळतंय। मस्साजोग प्रकरणावरून सुरू झालेला आरोप प्रत्यारोपांचा महासंग्राम काही थांबण्याचं नाव घेत नाहीये। परभणीच्या मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी थेटपणे धनंजय मुंडेंना लक्ष्य केलं। यावेळी त्यांनी देशमुख कुटुंबियांना धनंजय मुंडेंकडून धमक्या दिल्या जात असल्याचाही गंभीर आरोप केलाय। मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात थेटपणे रणशिंग फुंकल्याचं पाहायला मिळत आहे। मृत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांकडून या प्रकरणात न्यायासाठी एल्गार केला जात असतानाच देशमुख यांना धमकावलं जात असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला। धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार। मनोज जरांगे यांच्या आरोपांनंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके पुन्हा मैदानात उतरले। मनोज जरांगे यांना वंजारी समाजाला टार्गेट करायचंय असा पलटवार हाके यांनी केला। हे जे वक्तव्य आहे हे धनंजय मुंडेंच्या विरोधामधलं आम्ही मानत नाही। हे जे वक्तव्य आहे ते या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधामधलं वक्तव्य आहे, कायद्याला चॅलेंज करणारं वक्तव्य आहे। काही तक्रारी आल्या असतील, काही धमक्या असतील तर त्यांच्याकडे कायद्याचा एक मार्ग आहे, त्यांनी कायद्याकडे जावं, तशा प्रकारे तसं पोलिसांना कळवावं, पोलीस त्यांचा तपास करतील। एकंदरीतच मस्साजोग प्रकरणावरून पुन्हा एकदा ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष तापण्याची शक्यता निर्माण झाली। हे प्रकरण आता सरकार कसं हाताळतं, धनंजय मुंडे यांचं पुढे काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय।